हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता मळ्यात वैरण काढायची शेडांना, तर वैरण काढून ठेवलेलं आहे तिथं कावकड करून ठेवलेले. आता जाऊया आपण मळ्यात, कारण की आपल्याला घ्यायचे नारळ घेऊया. नारळ पडला असं मला माहीत नाही पडला आहे का नाही, पण आपण घेऊन जाऊया. आणि काय नारळ भेटलं नाही आहे तर वैरण पण कट करून ठेवलेली आहे. आपलं वैरण म्हणजे चढणार पाहिजे, त्यामुळे थोडी कट केली आहे. जेवढी पाहिजे त्यांना तेवढी लागत्या तेवढी कट केली आहे. सकाळी टाकलेलं आहे आईने, त्यामुळे त्यांना काय लागत नाही. आणि मंगाय आणि तानाई गेलेले आहेत खाली तायाच्या घरी. तानाईच्या लिकीच्या घरी ताना सोडून आलो मी. मंगाय पण आज सोडून आलेलं आहे. तर तिकडं त्यांचं काय चालू आहे, करंजा वगैरे करण्याचं वासने पण आहे त्यांचं सगळं चालू आहे. आणि काल ब्लॉग केला होता मी, पण टाकलं नाही, म्हणजे अर्धा झालता, त्यामुळे ते काय टाकणार नाही आहे. आणि 2-3 दिवस केला पण नाही आहे. तर आज मी करतो ब्लॉग. आता ही वैरण काढलेली एक दिवशी तेवढी बास होते. कोयता ठेवलेला आहे. आता एवढी काढलेली, आता घेऊन जाऊ ह्याला घरी, टाकूया शेडांना. आणि काहीच वैरण टाकलं शेडांना. आणि आता ह्याला डोगेशला आपल्या पाणी पण ठेवलं आहे, थोडा पाणी पण ठेवलं. आता थोडा झोपलेला आहे, सुस्तावलेला आहे तो. झोपले आहे. इकडे पण सगळे झोपलेलेच आहेत, बसलेले आहेत. हे पण थोडी उभारलेले आहे, तिकडे पण काय बसलेले आहेत, काय उभारलेले आहेत. त्याच्यात आपल्या घरच काम पण एकदम खतरनाकपणे चालू आहे. आणि माझी कॉलेज चालू होणार आहे 29 पासून. आज आहे 24, म्हणजे हा ब्लॉग उद्या अपलोड होणार, म्हणजे 25 तारीख असणार उद्या. तर तिथनं पुढं फक्त राहणार 3 दिवस, 14 दिवस. तर 19 तारखे असणार मला रविवार जायला होणार किंवा 19 तारखेला. पण मग बोलते की 29ला आहे, 19ला वटपौर्णिमाचं हे पण आहे आणि बेंदूर पण आहे कर्नाटकी. ते कर्नाटकी साजरा करतो. दोन बेंदूर असतात, महाराष्ट्र आणि कर्नाटकी. तर आपण कोणता करणार आहे ते माहीत नाही आहे. त्यासाठी करायचं वाटतं ह्यापैकी हे कर्नाटकी बेंदूर. मग आपला रविवार किंवा शनिवार हे पण आणायचं आहे, ते शिंगाला लावायचा कलर. आणि म्हशीला आणि आपल्या देशी गायला लावण्यासाठी ते त्या गोल्डन किंवा कलरफुल पट्ट्यासाठी ते पण आणायचे आहेत. कलर आणायचे त्यांना रंगवायसाठी. त्यांना आपण धुणार पण आपण सकाळी लवकर सोमवारी. आणि मग त्यांना सजवणार वगैरे, त्यांना नवीन कंडा वगैरे घालणार. दावी तर काय दावी आहेत त्यांची, त्यामुळे दावीची काय गरज नाही आहे. आणि मग त्या दिवशी पुरणपोळी पण म्हणणार. मग मी बोलते की पुरणपोळी पण खाऊन जा, सण पण साजरा कर. परत 30ला जा. 30ला पण मी दुपारी पोहोचतो आहे, सकाळी निघलं तर, किंवा बस लेट झालं तर दुपार होणार आहे. मग मी जाणार 1 जुलैला कॉलेजला. तसं मग आवड पण आपलं करायला लागणार आहे. आणि काम पण फटाफट चालू आहे आपल्या घराचं. आता तुम्हाला दाखवतो मी काय काय झालेलं आहे. म्हणजे मी पण काल गेलो नव्हतो. काल गेल्या मी आश्चर्यचकित झालो की एवढं काम झालेलं आहे. आणि आज तर खतरनाकच काम झालेलं आहे. तर तुम्हाला बघायला मिळेल. काल 4 माणसं आली, आज 4 माणसं आली. चौघांनी फटाफट काम केलेलं आहे. तर तुम्हाला फटाफटमध्ये दाखवून देतो. म्हणजे त्यांचं काम चालू आहे. तर मध्ये वायरा आहेत, मशिनी आहेत त्यांच्या चालू वगैरे. आणि परशा टाईल वगैरे ग्रँड सगळं मध्ये आहे. त्यामुळे फुटून चुकून पाय पडला तर तसं पाय पडला नाही, पण चुकून जर पडला म्हणजे ते येत असले, आपण जर महाग सराय गेलं तर महाग बघितलं तर फुटू शकते. त्यामुळं आता काय जायनं होतं. त्यांचं काम थोडं वेळ झालं का मग तुम्हाला दाखवतो. आणि संस्कृती पण तोपर्यंत तर संस्कृती आणि मी संकट बघायला जातो, तुम्हाला आपण दाखवून देऊ. चालू आहे गुरुपाणी. चालू आहे दूध काढायचं गुरांचं आहे बघा. याचं दूध निघतंय. आता संस्कृती पण शाळा पण सुटेल, 5 वाजलेल्या आहेत. संस्कृती पण शाळेतनं येईल. फटाफट तुम्हाला येणार, तुम्हाला दाखवतो मी. टाईम झालेला आहे, जायला थोडा वेळ लागतो. सकाळी आम्ही गाडीवर सोडतो आणि सायकलचा ब्रेक तुटलेला आहे, त्यामुळं आता आल्यावर तुम्हाला दाखवतो रोडवर येत नाही, ह्या रोड नाही येत असं. ते वाजले 6:30 आणि ते गेले 6 वाजता. लाईट गेल्यावर त्यांनी आधीच मशीन काम कापायचं घासाकायचं सगळं करून घेतलं होतं. परत त्यांनी लावलं. आता बघा ह्याच्यावर डिझाईन नाही दिसत, त्या पुऱ्या आहेत व्हाईट. हे आपल्या इथं जे शिड्याला लागणार पायऱ्यांना, आणि ज्या असे डिझाईनवाले आहेत ना, तर त्या आज किती काम झाले बघा तुम्ही. एक मिनिट फॅस लावतो. आज बघा तुम्ही किचनच्या आपल्या एवढं काम आहे बघा. हे कपाट झालेलं आहे पुरं असा आम्हाला पाहिजे असं. इथनं दोर खोलण्यासाठी एवढी जागा सोडलेली आहे. आणि बघा ही अशी इथनं अशी डिझाईन आहे. वर पुरं असं मध्ये हे पण टाकलेलं आहे. अजून इथनं पॅक करायचं आहे. आणि हे पण लावलेलं आहे. इथनं हा इथं ग्लू पण लावलेलं आहे पाणी निघू नये म्हणून. आणि इकडे सिंक पण लावलेलं आहे, खालनं सिमेंट लावलं आहे, त्यामुळं गॅप आहे, त्यामुळे असं बांधलेलं आहे असे मला माहीत नाही. इकडे पण हे पट्टी लावलेली आहे. इकडे पण डिझाईनची पट्टी, खाली पण असं सिंकसाठी खाली पाईप पण आधीच केला होता, असं केलेलं आहे पुरं.
आणि इकडे बघा आता इकडे जायचं नाही आहे पण इथं दाखवतो उद्या सकाळी दाखवतो मग का तो इथे बिंडकोळी आहे. आणि बघा ही पोर इकडचं कपाट झालेलं आहे इकडं तिथे मागवलं दाखवेन किंवा त्या खिडकीतून दाखवतो मला. हे बघा पुरं टाईल्स इकडं झालेलं आहे आणि आहेत एक बिंडकोळी पण आहे मस्तपैकी. आपलं घर एक्सप्लोर करायला आलेले आहे. इकडे पण लागले होते, हे लागलेलं नव्हतं माप घ्यायसाठी, हे पण लागलेलं आहे. आणि इकडे पण टाईल लागलेली आहे. आता हळू जाऊया तर मध्ये सेंटरला पाय देऊन. इकडं बघा हे पण पुरं झालेलं आहे सगळं. इथं पण कपाट केलेलं आहे इकडे पण. आणि अजून बाथरूमच्या टाईल परत लावणार ते. एवढं काम झालेलं आहे. आणि ही खिडकी मला वाटलं मी नंतर काहीतरी ह्याला दुसरी टाईल येणार आहे तर ग्रँड येणार नाही त्यामुळे ती मागं ठेवलेली आहे. आणि एवढं काम झालेलं आहे. आता उद्या हॉलचं केजिंग करायचं त्यामुळे इथल्या टाईल ज्या होत्या त्या बघा हे ते घेतलेले आहेत. अजून हे ते घेतलेले आहेत, हे ते घेतलेले आहेत. ते त्यांचं काम परत नाही त्यामुळे ह्या टाईलचं करण्यासाठी हॉलचं किचनचं तर ते बाहेर काढलेले आहेत. आणि गाईज आम्ही स्मूथ आहे तेव्हा पाय फिरून आम्ही खुश होते माहिती आहे का. इकडे पण बघा खतरनाक म्हणजे आता उद्या ह्याच्यावर जायला मिळेल आपल्याला. इथं मी थोडं गेलो मध्ये सेंटरला पाय ठेवून पण ह्याच्यावर उद्या जायला भेटेल आपल्याला. तर आता उद्याचा वेट करूया मग जाऊया ह्याच्यावर. आणि गाईज आज ते उशीर पण थांबणार होतं पण 6 लाईट गेली त्यामुळे त्यांचं काम बंद पडलेलं आहे. आता उद्या ते सकाळी येणार, उद्या करणार आणि परत 2 दिवस सुट्टी घेणार. मग तो पण सगळं पैसे वाढून जाते. उद्या फटाफट काम करून देणार ती हॉलचं आणि किचनचं. शक्यतो बाहेर झालं तर बाहेरचं पण कोण देतील इथलं आपलं. आणि मग परत ना लागणार पायऱ्या जिना आपल्या आणि ह्या पायऱ्या सगळं हे करून टाकणार. तर हे काय दिस नेक्स्ट डे. आता उठलेलो आहे आम्ही. आता थोड्या वेळा आंघोळ पण करूया की बस परस आंघोळ करून येतो मग तुम्हाला आंघोळ वगैरे करून आलेलो आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की आम्ही बघा हॉला कागद आणला होता पाणी निघून नये म्हणून खाली. तर पाणी कागद हाताळलेला आहे मस्तपैकी इथं. त्याच्यावर कलर पण टाकलेलं आहे अर्ध. आणि हे उडू नये मधनं साईडने विटा लावले आहेत आणि वाळून पण जाऊ नये पाण्यानं त्यामुळे विटा पण लावलेल्या साईडनं. पुढून लावायचे मागणं तेवढं काही गरज नाही आहे. आणि मधनं पण कागद उडून नेऊन मागून टाकलेला आहे. एक साईड बघा, एक साईड पूर्ण झालेली आहे इकडं. आता थोडी वेळ रेस्ट घेतलेली आहे. आता उद्या टाकणार आम्ही. आणि आता एवढं राहिलेलं आहे, एवढं पुरल अजून थोडंसं. आणि एवढं होऊन झाल्यावर परत थोडंसं पुढं टाकायचं. झाली शेकलो मग आपलं घर काय एवढं पाणी गळत नाही. तो पण काय आपलं नवीन घर तयार होऊन जात आहे. तर आजच्या पुढचं बस एवढंच. तुम्हाला ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.